नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत मुदलियार समिती। मुदलियार समिती ही स्वातंत्र्योत्तर काळामधली समिती आहे। तर चालू करूयात। मुदलियार समितीची स्थापना 12 जून 1959 साली झाली, तर त्याचा अहवाल सादर 1962 साली झाला। या समितीचे नाव हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी, आरोग्य अहवाल व नियोजन समिती असे होते। याचा हेतू भोर समितीच्या प्रगतीचा आढावा घेणे। जी भोर समिती आहे त्या समितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुदलियार समिती नेमण्याचा हेतू होता। तसेच आरोग्य सेवेचा विकास व विस्तार करण्यासाठी शिफारशी करणे, अजून आरोग्य सेवेचा विकास करणे आणि त्याचा विस्तार करणे याची शिफारस होती। तर मुदलियार समिती याच्या शिफारशी बघूयात। PSCचे बळकटीकरण करणे, नवीन PSC सुरू करण्यापेक्षा आहे त्याच PSCचे बळकटीकरण करणे। नंतर आहे 40,000 जास्त लोकसंख्येसाठी PSC नको। उपचारात्मक, प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक या सर्व सेवा PSCवर उपलब्ध असाव्या। ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यासाठी फिरते आरोग्य केंद्र, मोबाईल सेंटर स्थापन करण्यात यावे, जे सर्वांना सेवा भेटेल। अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या धर्तीवर IAS अखिल भारतीय आरोग्य सेवेची ऑल इंडिया मेडिकल सर्व्हिसची स्थापनाही मुदलियार समितीने केली। शासकीय आरोग्य सेवाचा लाभ घेण्यासाठी नाममात्र शुल्क आकारणी करावी। उपविभागीय तसेच जिल्हा आरोग्य केंद्राचे बळकटीकरण करणे, विमा संरक्षण पुरवणे सर्व नागरिकांसाठी, वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे एकत्रितीकरण करणे। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।